एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर विषय आज असं आहे की आज आहे इयरचं लास्ट सेकंड डे आणि प्लॅन असा आहे की आज माझ्याकडे सगळे माझे सिस्टर्स लोक येणार होते आणि 31st आणि न्यू इयर आम्ही असं सेलिब्रेट करणार होतो माझ्याकडे माझ्या क्वार्टरवर. सो म्हणून ते लोक येणार होते, म्हणून मी सकाळीच माझं सगळं कामं आटपून टाकले होते आणि वेट करत होते सगळ्यांचं. आता येतील, नंतर येतील, पण ते काही यायलाच नाही. चक्क 2 वाजता मी त्यांना कंटिन्यू कॉल करत होते की कुठे आहे तुम्ही, कुठे आहे ते. पण बस लेट असल्यामुळे ते लोक सायंकाळी एकदम चक्क 6 वाजता पोहोचले आणि मला काही शूट करताच नाही आलं. म्हणून तुम्हाला स्टार्टिंगला दिसलं असेल की फक्त ते लोक आले आणि मी डायरेक्ट डिनर बनवलं होतं. आम्ही सगळं डिनर करून मग गप्पा गोष्टीला लागलो आणि रात्री चक्क आम्ही 1-1:30 वाजता झोपलो, लेकरांना झोपवून. गप्पा गोष्टी संपतच नव्हत्या आणि म्हणून मग मॉर्निंगला उठायला लेट झाला. ॲक्च्युली आमचं प्लॅन होतं कुठे टाकळघाट या प्लेसवर जायचं, पण हे सगळं लेट उठल्यामुळे आणि लेट उठले की कामही लेट आणि सगळ्यांचेच चिल्ले पिल्ले असल्यामुळे आम्हाला सगळं लेट झालं. म्हणून मग आम्ही जवळच्याच ऑक्सिजन पार्कमध्ये गेलो. हे सगळं आता नेक्स्ट डेचं शूट आहे, जे की मी तुमच्याशी शेअर करत आहे. आम्ही आंघोळ वगैरे सगळं करून नाश्ता करून घरीच नाश्ता केलं होतं, फक्त जेवण वगैरे करायचं बाकी होतं. मग सगळ्यांनी असं प्लॅन केलं की आपण पार्कमध्येच टिफिन घेऊन जाऊ, आपली पिकनिक पण होईल आणि मस्त फिरणं पण होईल. म्हणून मग सगळ्यांनी आम्ही टिफिन पॅक करून तिथेच घेऊन गेलेलो आणि गेल्या गेल्या अर्धा तास तर आमच्या गप्पा गोष्टी संपतच नव्हत्या आणि मग जेवण करायला लागलो. आणि ॲक्च्युली ओलावाल्यांनी मला रिजेक्ट केलं होतं की ओलामध्ये 4 लोकच बसणार म्हणून. इंटेन्सिटी समथिंग असं काहीतरी बोलत होते ते, तर म्हणून मग यांनी मला सोडून दिलं होतं आणि हे कुठे बाहेर गेलेले होते. म्हणून मग मी आणि श्रीजू यांच्या बाईकवर गेलो होतो आणि सगळे मग ओलांनी तिथे पोचले होते प्लेसवर. आणि मग आम्ही आमच्या गप्पा गोष्टी जेवण वगैरे करून सगळं निपटवून मग फिरायला निघालो. आणि त्या लोकांचं असं बोलणं होतं की तू त्यांच्यासोबतच निघून जा जर त्यांचं काम झालं असेल तर, कारण पुन्हा आमचा ओलामध्ये तुला जागा मिळणार नाही. म्हणून मग मी यांना पुन्हा फोन केले की कुठे आहे तुम्ही, जाताना मला घेऊन जा म्हणून, तोवर आम्ही मस्त फिरून घेऊ म्हणून. ॲक्च्युली काल आम्ही नॉनव्हेजची भाजी बनवली होती, ती पण भाजी घेऊन आलेलो होतो. जितकी खाल्ली तितकी खाल्ली सायंकाळी, मग उरलेली भाजी मग घेऊन आलो होतो. आणि लेकरांनी पण छान एन्जॉय केलं, मस्ती केली, जेवण पण छान झालं, त्यांना खरंच खूप छान वाटलं. आणि असं झालं आजचा आमचा दिवस. प्लॅन असं होतं की आपणच भेटायचं, हजबंड लोकांना इन्व्हॉल्व नाही करायचं. म्हणून आपण आणि आपल्या लेकरांना घेऊन यायचं आणि जे पण 1 किंवा 2 दिवस जे पण आपण एन्जॉय करू ते आपणच करायचं. म्हणून आम्ही सगळं भेटलेलो. ॲक्च्युली कसं असतं ना, असं नाही की आम्ही भेटत नाही, ओकेजनली किंवा मग कुठल्या कार्यक्रमामध्ये फंक्शनमध्ये असं भेटणं होत असतं. फोनवर तर नेहमी कनेक्ट असतोच आपण. कसं झालं आहे ना, फेसबुक इंस्टाग्रामनी आपल्याला इतकं जेवढ करून दिलं आहे की वाटतच नाही इतक्या लांब राहतात किंवा इतके दूर असूनही आपण असं वाटते की नाही जवळच आहे. आज उद्याच तर बोललेलो, सगळंच तर माहीत असतं, त्यांचा घरचं आपल्याला माहीत असतं, आपल्या घरचं त्यांना माहीत असतं. फोननी इतकं जेवढ करून टाकलं आहे आपल्याला की भरपूर. मग काय झालं ना, आम्ही सगळ्यांनी प्लॅन करत होतो की 2 वर्षापासून हे प्लॅनिंग सुरू होती की आपण कुठेतरी भेटू, कुठेतरी फार्म हाऊसवर पार्टी करू, कुठेतरी करू, पण ते काही सक्सेस होतच नव्हतं. मग कुठे जाऊन सगळी प्लॅनिंग आज आमच्या न्यू इयरवर थांबली आहे. म्हणजे की आम्ही इथे पार्टी करू आणि सगळे फक्त आपण हजबंडला घरी ठेवून देऊ आणि बहिणी मिळूनच पार्टी करू. बरं, आता प्लेसबद्दल बोलते. ऑक्सिजन बर्ड पार्क खरंच छान आहे, म्हणजे निसर्गरम्य आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे. मेन म्हणजे लेकरांचं खूप जास्त तिथे एन्जॉय होण्यालायकीचं आहे आणि छान गार्डन वगैरे आहे आणि खूप छान आहे ते. माझा सेकंड टाईम आहे गेलेलं. चला, आता व्हिडिओ इथंच एंड करते आणि रात्रीचं सुद्धा तुमच्याशी छान व्हिडिओ शेअर करायचे. सो स्टे ट्यून. बाय.